राज्यात महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होताच राजकारण तापलं आणि भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपला मोर्चा मुंबई पुण्यानंतर सगळ्यात महत्त्वाची महानगरपालिका असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरकडे वळवला। कारण जशी मुंबईत भाजपची परिस्थिती आहे तशीच संभाजीनगरमध्ये सुद्धा आहे। कार्यकर्ते आहेत, नेटवर्क आहे, सगळं आहे, पण मध्ये शिवसेना। त्यामुळे इतकी वर्ष फक्त लोण्याकडे डोळे लावून बसलेल्या भाजपला आता इथलं लोणीही चाखायचं आहे। एकीकडे सत्तेतली महायुती, दुसरीकडे स्थानिक पातळीवर अस्वस्थ झालेले इच्छुक आणि तिसरीकडे पडद्यामागे सुरू असलेली जोरदार रस्सीखेच। निवडणूक महायुतीतूनच लढायची असा वरून असलेला आदेश खालच्या पातळीवर नेमका कुणासाठी दिलासा आहे आणि कुणासाठी धक्का? भाजप शिंदे गटाची ही युती शेवटपर्यंत टिकणार का, की ऐनवेळी बंडखोरी आणि फाटाफूट पाहायला मिळणार? बावनकुळेंनी घेतलेल्या या बैठकीत काय घडलं जाणून घेऊया सविस्तर या विश्लेषणाच्या माध्यमातून। नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक राहिलेली नाहीये, तर ती महायुतीच्या ताकदीची आणि मर्यादांची कसोटी बनली आहे। बुधवारी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिखलठाणा येथील विभागीय कार्यालयात घेतलेल्या बैठकीत एकच स्पष्ट संदेश दिला की निवडणूक कोणत्याही परिस्थितीत महायुती करूनच लढायची आणि कुणीही वाद निर्माण करायचा नाही। वरकरणी हा आदेश शिस्तीचा आणि एकतेचा वाटतो, पण या एका वाक्याने शेकडो इच्छुकांच्या राजकीय स्वप्नांवर पाणी फिरल्याचं वास्तव आहे। कारण महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात भाजप आणि शिंदे गटाकडे इच्छुकांची प्रचंड गर्दी आहे आणि युती झाली तर साहजिकच अनेकांना तिकीट मिळणार नाही। इथूनच या निवडणुकीचं खरं राजकारण सुरू होतं। शिंदे गट सध्या 2015चा फॉर्म्युला पुढे रेटतोय। त्यावेळी शिवसेनेचे 29 तर भाजपचे 23 नगरसेवक होते। त्याच आधारावर 29 जागा आम्हाला आणि उरलेल्या 50-50 असा प्रस्ताव शिंदे गटाकडून समोर येतोय। हा फॉर्म्युला स्वीकारला तर आपोआप शिंदे गट मोठा भाऊ ठरतो। पण आज परिस्थिती बदललेली आहे। भाजप स्वतःला शहरात क्रमांक 1चा पक्ष मानतो, तर शिंदे गट हा फुटलेल्या शिवसेनेतून आलेला गट आहे अशी भावना भाजपमधील अनेक नेत्यांची आहे। त्यामुळे किती जागा द्यायच्या हा प्रश्न केवळ गणिताचा नसून अहंकाराचा आणि वर्चस्वाचा झाला आहे। या सगळ्यात सर्वाधिक अडचणीत आहेत ते स्थानिक इच्छुक। अनेक कार्यकर्ते गेली 10 वर्षे आपापल्या प्रभागात काम करतायत। रस्ते, पाणी, ड्रेनेज, नागरी सुविधा या सगळ्यांमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे। पण आता युतीच्या राजकारणात त्यांची मेहनत बाजूला पडण्याची भीती आहे। त्यात आणखी एक संवेदनशील मुद्दा म्हणजे नेत्यांच्या पुत्रांची स्पर्धा। दोन्ही पक्षात मिळून किमान 20 जागा या थेट नेत्यांच्या मुलांसाठी राखीव असतील अशी चर्चा उघडपणे होते। त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे, नाराजी आहे आणि काही ठिकाणी बंडखोरीची भाषा देखील सुरू झाली आहे। हिंदू बहुल 18 प्रभागात एकूण 75 जागा आहेत। युती झाली तर यातील निम्म्या जागा शिंदे गटाला सोडाव्या लागतील असं सध्याचं तडजोडीचं चित्र दिसतंय। पण भाजप यासाठी सहज तयार होणार नाही, कारण शहरातील सामाजिक समीकरणं, संघटनात्मक ताकद आणि अलीकडील निवडणुकांतील कामगिरी पाहता भाजप स्वतःला वरचढ मानतो। हाच पेच शिंदे गटासाठीही अडचणीचा आहे। मोठ्या भावाची भूमिका मिळवायची तर ती भूमिका भाजप मान्य करणार का हा प्रश्न आहे। या तानातानीचे पडसाद आत्ताच दिसायला लागलेत। भाजपमधील नाराज इच्छुकांना ठाकरे गट गळाला लावण्याच्या चर्चा सुरू आहेत। तिकीट मिळाले नाही तर पर्याय खुले आहेत असा स्पष्ट संदेश काही इच्छुकांनी दिल्याचंही बोललं जातंय। म्हणजेच महायुतीचा निर्णय वरून जरी ठाम वाटत असला तरी खालच्या पातळीवर परिस्थिती फारच नाजूक आहे। भाजपने 18 आणि 19 डिसेंबरला इच्छुकांच्या मुलाखती जाहीर केल्या आहेत। 2 दिवसात 29 प्रभागांसाठी मुलाखती होणार असून पक्षाने 6 स्वतंत्र पॅनल तयार केली आहेत। सुमारे 2200 अर्ज आले असल्याची माहिती आहे। म्हणजे एका जागेसाठी अनेक दावेदार। 30 डिसेंबरला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्याच दिवशी बी फॉर्म दिले जाणार असल्याची शक्यता आहे। तोपर्यंत इच्छुकांना अक्षरशः झुलवत ठेवलं जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। शिंदे गटातही अंतर्गत हालचाली कमी नाहीत।
मुख्य निवडणूक समन्वय समितीत माजी आमदार किशनचंद तनवानी आणि माजी महापौर विकास जैन यांचा समावेश करण्यात आला आहे. यामागेही नाराजीचं राजकारण आहे. निवडणुकीची सूत्र काही मोजक्याच लोकांकडे असल्याचा आरोप करत तनवानी यांनी थेट मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे तक्रार केली होती. अखेर शिरसाट यांनी निवडणुकीचं नेतृत्व मीच करणार आणि यश असो अपयश असो याची जबाबदारी ही माझीच, असं स्पष्ट सांगितलंय. समन्वय समितीत स्थान मिळाल्याने तनवानी समर्थकांमध्ये आता नव्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या सगळ्या घडामोडी एकत्र पाहिल्या तर प्रश्न उभा राहतो की ही युती खरंच मजबूतीची आहे की वरवरची. जागा वाटपावरून शेवटच्या क्षणी मैत्रीपूर्ण लढत होईल का की थेट बंडखोरी पाहायला मिळेल? रिपब्लिकन पक्ष आणि अजित पवार गटाचा विचार अजूनही जागा वाटपात झालेला नाही, हेही लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणजे महायुतीचं चित्र अजून अपूर्ण आहे. एकंदरीतच छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित राहणार नाही, तर ती महायुतीच्या भविष्यासाठी दिशा ठरवणारी ठरू शकते. वरून आलेले आदेश, खालची अस्वस्थता, इच्छुकांची गर्दी आणि बंडखोरीची कुजबूज या सगळ्यात अखेर कोण जिंकणार आणि कोण बाजूला पडणार? महायुती एकसंध राहणार की या निवडणुकीतूनच नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात होणार? याच प्रश्नाचं उत्तर येत्या काही दिवसात मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत भाजप शिंदे गटाची महायुती शेवटपर्यंत टिकेल असं तुम्हाला वाटतं का? की जागा वाटप आणि इच्छुकांच्या नाराजीमुळे बंडखोरी होऊन वेगळंच राजकारण पाहायला मिळेल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.